संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर 23 जवानांचं एनडीआरएफ पथक काल रात्री उशिरा महाडमध्ये दाखल झालंय। मागच्या काही वर्षातील आपत्तीचं स्वरूप पाहता पावसाळ्यामध्ये एनडीआरएफचं पथक हे महाडमध्ये ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलाय। महाड नगर परिषदेच्या दस्तुती नाक्यावरच्या रमा विहारमध्ये हा कॅम्प लावला गेलाय आणि ह्या पथकामध्ये अद्ययावत उपकरणांसह 4 फायबर होडी, वायरलेस सेट आणि अन्य सामग्रीचाही समावेश आहे। आगामी काळात ही टीम महाड पोलादपूर तालुक्यामध्ये प्राधान्याने दरडग्रस्त पूरप्रवण गावांना भेट देऊन तिथल्या नागरिकांमध्ये सुरक्षिततेदरम्यान जागृती निर्माण करण्यात येणार आहे। जे टीम आपल्या इथं येतेच, पण यावर्षी लवकरच म्हणजे काल दिनांक 27 रोजी एनडीआरएफची टीम महाडमध्ये दाखल झालेली आहे। पूर्ण जिल्ह्यात जर आपण 2 दिवसापूर्वीचा आकडा पाहिला तर मुरुड असेल किंवा मसाळा असेल या ठिकाणी 370-350च्या वर पाऊस झालेला आहे। तर अशा या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामना करण्यासाठी एनडीआरएफची एकूण 23 जवानांची तुकडी महाडमध्ये दाखल झालेली आहे। ही जी तुकडी आहे ती सध्या इथं महाडमध्ये वास्तव्याला असणार आहे। महाड असेल, पोलादपूर असेल किंवा जिल्ह्यातील कुठेही हे असेल त्या ठिकाणी त्यांना वेळ प्रसंगानुसार तिथं पाठवलं जाईल। सद्यस्थितीत आपल्या महाडमध्ये जे दरडप्रवण गावं जास्त मोठ्या प्रमाणावरती आहेत किंवा काही जे पूरग्रस्त गावं आहेत त्या ठिकाणी त्याची माहिती घेणे, जिथं जिथं दरडप्रवण भाग आहे त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांचं सेन्सिटायझेशन करणे, यासाठी या एनडीआरएफचं आपण जे आहे व्हिजिट त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत।